नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। भारत सरकार मार्फत नीट 2025 ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि यावर्षी MBBS ला ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक ऑफिशियल ॲडवायझरी पब्लिश करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत। नेमक्या सूचना काय आहेत ते याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर नीट UG 2025 च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत। त्याचबरोबर ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। विषयाला आपण सुरुवात करूयात। विषयाचं टायटल आहे ॲडवायझरी अलर्ट फ्रॉम NMC, म्हणजेच भारत सरकारची जी काही रेग्युलेटरी बॉडी आहे जी MBBS ॲडमिशन रेग्युलेट करते, NMC म्हणजेच नॅशनल मेडिकल कमिशन मार्फत विद्यार्थ्यांना एक अलर्ट ॲडवायझरी त्या ठिकाणी दिलेली आहे। काही गोष्टीपासून सावध राहण्याच्या सूचना सुद्धा विद्यार्थ्यांना आणि पालकांना केलेल्या आहेत। नेमकी नोटीस काय आहे ते आपण डिटेल पाहणार आहोत। तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील पहिलं कॉलेज प्रेडिक्टर ॲप सुद्धा आपण लॉन्च केलेला आहे, कट ऑफ मंत्रा। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जे काही अपेक्षित मार्क्स आहेत ते भरून कोणकोणते कॉलेजेस मिळू शकतात याची एक यादी आपण विद्यार्थ्यांना देत असतो। प्लॅटफॉर्म फी त्या ठिकाणी आहे। जरी तुम्ही कॉलेज प्रेडिक्ट नाही केलं तरी खाली न्यूज आणि अलर्ट हा सेक्शन आपण दिलेला आहे। त्यामध्ये अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट जे आहेत ते विद्यार्थ्यांना रेग्युलर दिले जातात संपूर्ण ॲडमिशन प्रक्रिया होईपर्यंतचे। जर विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची सुद्धा लिंक दिलेली आहे। अँड्रॉइड यूजर असतील तर त्यांच्यासाठी लिंक आहे। जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर iOS ची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन चेक करू शकता। ही ॲडवायझरी नोटीस आहे NMCच्या ऑफिशियल वेबसाईटवर। NMC म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशन, ही भारत सरकारची रेग्युलेटरी बॉडी आहे जी विद्यार्थ्यांना देशभरातील MBBS ॲडमिशनला रेग्युलेट करते। त्याचबरोबर देशभरातील जेवढे काही कॉलेजेस आहेत किंवा नव्याने येणारे कॉलेजेस आहेत त्यांना अप्रूव्हल देण्याचं किंवा पूर्ण मान्यता देण्याचं काम NMC मार्फत केलं जातं। त्यांच्या वेबसाईटवर ही ऑफिशियल नोटीस आहे 19/5/2025 रोजी आलेली, आणि त्याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना सावध राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत की भारत देशामध्ये असे काही मेडिकल कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी NMCची मान्यता नसताना सुद्धा विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं जातं आहे। अशा 2 कॉलेजचं नाव याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना सूचना केलेल्या आहेत की NMCची मान्यता ॲडमिशन घेताना विद्यार्थ्यांनी तपासायची आहे। नीट UG 2025 ची परीक्षा झालेली आहे। रिझल्ट लागल्यानंतर जी काही प्रवेश प्रक्रिया सुरू होईल ती टोटली ऑनलाईन पद्धतीने आहे। म्हणजे स्टेट कोट्याचं, महाराष्ट्र स्टेट कोट्याचा जर आपण विचार केला तर CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ही जी काही प्रवेश प्रक्रिया होते, आणि ऑल इंडिया कोट्याचा विचार केला तर MCC MBBSच्या ॲडमिशन विषयी आपण बोलतोय, मेडिकल काउन्सिलिंग कमिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून ती प्रवेश प्रक्रिया होत असते। आणि अदर स्टेटच्या ज्या काही प्रवेश प्रक्रिया आहेत ते त्या स्टेटच्या गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरून होत असतात। आणि यामध्ये समाविष्ट जे कॉलेजेस आहेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये ते NMC अप्रूव्ड कॉलेज असतात। NMCनी मान्यता दिलेलेच कॉलेज ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये समाविष्ट असतात। या व्यतिरिक्त काही भारत देशामध्ये असे कॉलेजेस आहेत जी ही प्रवेश प्रक्रिया स्किप करून विद्यार्थ्यांना डायरेक्ट ॲडमिशन देण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत असल्याचं NMCच्या निदर्शनास आले। आणि त्यानंतर NMCने ही नोटीस काढलेली आहे की जेव्हा आपण एखाद्या MBBS कोर्सला ॲडमिशन घेतो तेव्हा त्या कॉलेजची मान्यता तपासणं गरजेचं असल्याचं NMCने म्हटलेलं आहे। आणि तशा प्रकारची ॲडवायझरी त्यांनी दिलेली आहे। आणि त्याच्यामध्ये पहिलाच पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे, कुठल्याही कॉलेजमध्ये जर आपण ॲडमिशन घेत असू किंवा कोणत्याही कॉलेजला भारत देशामध्ये MBBS साठी विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्यायचं असेल तर पहिली गोष्ट आहे NMC अप्रूव्हल मॅन्डेटरी आहे। म्हणजेच नॅशनल मेडिकल कमिशनची जी काही मान्यता आहे ही त्या कॉलेजला असलीच पाहिजे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। जर एखाद्या कॉलेजला NMCचे अप्रूव्हल नसेल आणि त्या ठिकाणी जर ॲडमिशन होत असेल तर ते संपूर्ण ॲडमिशन अनऑथराइज्ड असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि ते व्हायोलेशन ऑफ NMC रेग्युलेशन, NMCचे काही रेग्युलेशन आहेत त्याचं व्हायोलेशन किंवा ते जे काही रूल्स आहेत ते रूल्स जे बांधून दिलेले आहेत त्या रूल्समध्येच कॉलेज असणं गरजेचं आहे। त्या व्यतिरिक्त एखादी प्रॅक्टिस कोणी करत असेल, MBBS ॲडमिशन विद्यार्थ्यांना देत असेल तर ते अनऑथराइज्ड असल्याचं NMCने सांगितलेलं आहे। आता जे काही इन्स्टिट्यूट आहेत NMCच्या नजरेत आलेले आहेत जे अंडर स्क्रुटिनी आहेत, तर पहिलं त्यांनी नाव दिलेलं आहे सिंघानिया युनिव्हर्सिटी राजस्थान। ह्या
कॉलेजला NMC ची मान्यता नसताना सुद्धा विद्यार्थ्यांना ॲडमिशन देत असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि याच्यावर लीगल केस सुद्धा आता चालू असल्याचं NMCने त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि दुसरं नाव त्यांनी आपल्या नोटीसमध्ये दिलेलं आहे, संजीवन हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज, हावरा, वेस्ट बेंगॉल. याही कॉलेजला NMC ची मान्यता नसताना सुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशन करून घेण्याचा प्रयत्न केला जातोय असं ह्या NMCच्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांना पुढे काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. तत्पूर्वी जे विद्यार्थी नीट UG 2025चे जे विद्यार्थी आहेत, ज्यांना भारत देशामध्ये ॲडमिशन होत नाही आणि काही विद्यार्थी अब्रॉडला सुद्धा MBBS करण्यासाठी जात असतात, त्यांच्यासाठी सुद्धा एक रिमाइंडर ॲडवायझरी त्यांनी या नोटीसमध्ये दिलेली आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अब्रॉडला जात असताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहेत, कोणत्या प्रकारचे कॉलेजेस निवडायचे आहेत याची एक रिमाइंडर नोटीस. याविषयीचं NMCचं गॅजेट NMCच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. जे विद्यार्थी अब्रॉडला जाऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांनी सर्वात आधी NMCचं गॅजेट वाचायचं आहे आणि त्या गॅजेटमधले काही पॉईंट जे आहेत ते त्यांनी या नोटीसमध्ये दिलेले आहेत. जे फॉरेन युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी मिनिमम 54 मंथ्स ऑफ एज्युकेशन इन सिंगल इन्स्टिट्यूट, विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी 54 महिन्याचा मिनिमम कोर्स असला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी 54 महिन्याचा कोर्स एकाच इन्स्टिट्यूटमध्ये त्या ठिकाणी कंप्लीट केला पाहिजे अशी सूचना आहे. त्याच्यानंतर 12 मंथ इंटर्नशिप टू बी कम्प्लिटेड ॲट द सेम फॉरेन युनिव्हर्सिटीज, म्हणजे त्यानंतरची जी काही इंटर्नशिप आहे त्याच युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांनी कंप्लीट केली पाहिजे. म्हणजेच कोर्स एका युनिव्हर्सिटीमध्ये आणि इंटर्नशिप दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये अशा प्रकारचं चालणार नाही, अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. क्लिनिकल ट्रेनिंग मस्ट नॉट बी डन इन पार्ट्स ऑफ ऑर अक्रॉस डिफरंट कंट्रीज, म्हणजे जे काही कंप्लीट एज्युकेशन करायचं आहे अब्रॉडमध्ये एखादं कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी निवडलेली आहे तर तुमचं कंप्लीट म्हणजेच क्लासरूम टीचिंग प्लस इंटर्नशिप हे सगळं एकाच इन्स्टिट्यूटमध्ये झालेलं असणं बंधनकारक आहे असं NMCने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर स्टडी द मॅन्डेटरी सब्जेक्ट स्पेसिफाईड इन द शेड्यूल 1, म्हणजेच काही सब्जेक्ट आहेत NMCने आपल्या गॅजेटमध्ये शेड्यूल 1 मध्ये दिलेले आहेत, ते सब्जेक्ट विद्यार्थ्यांना तिथं शिकवले गेले पाहिजेत अशाही प्रकारची सूचना केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या कोणत्या कंट्रीमध्ये विद्यार्थी MBBS करण्यासाठी जात आहेत, पूर्ण MBBS झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या कंट्रीमधलं लायसन्स सुद्धा मिळालं पाहिजे आणि त्यांच्या बॉडीकडे तो विद्यार्थी डॉक्टर म्हणून रजिस्टर्ड झालेला पाहिजे. अशा प्रकारच्या काही सूचना फॉरेन जे काही अब्रॉडला विद्यार्थी शिकायला जाणार आहेत त्यांच्यासाठी NMCने दिलेलं आहे आणि गॅजेट सुद्धा विद्यार्थ्यांनी वाचून घ्यायला सांगितलेलं आहे. ही जी काही नोटीस आहे हे मी विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी डिटेल वाचू शकतात. आता याच्यानंतर पुढे त्या नोटीसमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांनी व्हेरीफाय कशा प्रकारे करायचं आहे की एखादं कॉलेज NMC अप्रूव्ह आहे का नाही हे विद्यार्थ्यांनी कसं तपासायचं. तर NMCची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, NMC जरी आपण गुगलला सर्च केलं तर त्या ठिकाणी जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवर NMCने संपूर्ण भारत देशातील जे काही कॉलेजेस आहेत मान्यता प्राप्त आहेत त्यांची लिस्ट दिलेली आहे. ही NMCची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि त्या ठिकाणी लिस्ट ऑफ कॉलेज टीचिंग MBBS हे कॉलेजची लिस्ट दिलेली आहे जे सध्या ॲक्टिवली भारत देशामध्ये अप्रूव्ड आहेत आणि ते MBBSचं शिक्षण देत आहेत. त्या संपूर्ण कॉलेजेसची लिस्ट आहे. टोटल इन्स्टिट्यूट आपण हा व्हिडिओ बनेपर्यंत NMCच्या वेबसाईटवर 780 आहेत भारत देशामध्ये. याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस आले, त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आले, त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटी पण आल्या. म्हणजे ज्या ज्या NMC अप्रूव्ड इन्स्टिट्यूट आहेत त्याचा समावेश या लिस्टमध्ये केलेला आहे. आणि टोटल सीट आहेत 1,18,148 आणि त्याची पूर्ण यादीच या ठिकाणी NMCने दिलेली आहे. आणि ही जी काही NMCची यादी आहे ती विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या ॲपमध्ये आज उपलब्ध करून देणार आहेत. विद्यार्थी त्या ठिकाणी सुद्धा पाहू शकतात की संपूर्ण भारत देशामध्ये जे काही NMCचे अप्रूव्ड कॉलेजेस आहेत ते त्याची यादी त्या ठिकाणी विद्यार्थी पाहू शकतात. त्या ॲपमध्ये आपण आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यानंतर पुढे NMCने काय सांगितलेलं आहे, इम्पॉर्टंट ॲडवाइस या ठिकाणी दिलेली आहे. पहिला आहे डू नॉट फॉल फॉर फेक ऑफर्स, म्हणजेच या दरम्यान म्हणजेच परीक्षा येण्या अगोदर किंवा परीक्षानंतर विद्यार्थ्यांना MBBS ॲडमिशन संदर्भात काही फेक ऑफर्स वेगवेगळ्या व्यक्तींकडून येत असतात. त्या ऑफर्स विषयी विद्यार्थ्यांना सावध राहण्याचं सांगितलेलं आहे. व्हेरीफाय बिफोर यू पे, म्हणजेच कुठलंही पेमेंट करत असताना विद्यार्थ्यांनी संपूर्ण त्या कॉलेजविषयी माहिती घेणं गरजेचं असल्याचं सुद्धा NMCने सांगितलेलं आहे. रिपोर्ट सस्पिशियस ॲक्टिव्हिटी, अशी कुठली सस्पिशियस ॲक्टिव्हिटी तुमच्या बाबतीत घडत असेल आणि तुम्हाला त्याच्यावर डाऊट येत असेल
तर तुम्ही NMC कडे त्याचा रिपोर्ट करू शकता। त्या संदर्भातला NMC नी हेल्पलाईन नंबर सुद्धा विद्यार्थ्यांना या नोटीसमध्ये दिलेला आहे आणि अशा प्रकारची डिटेल नोटीस जी आहे NMC नी ऍडमिशन प्रक्रियेच्या आधीच विद्यार्थ्यांना दिलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी सावध राहून संपूर्ण गोष्टी करण्याच्या NMC च्या सूचना आहेत। बाकी जे काही नीट UG 2025 च्या बेसवर जे काही ऍडमिशन होणार आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत। कसल्याही प्रकारचं ऑफलाईन ऍडमिशन कुठल्याही इन्स्टिट्यूट मध्ये होत नाही, मग ते मेरिट बेसवर असेल किंवा मॅनेजमेंट कोट्याचा ऍडमिशन असेल किंवा डीमच्या बाबतीत NRI कोट्याचं ऍडमिशन असेल, ते संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती टोटल ऑनलाईन पद्धतीने आहे आणि ऑनलाईन पद्धतीने एखाद्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि त्या ठिकाणी मात्र गव्हर्नमेंटच कन्फर्म करत असतं की कॉलेजला संपूर्ण मान्यता आहेत का नाहीत। परंतु एखादं इन्स्टिट्यूट डायरेक्ट ऍडमिशन देत असेल आणि ऑफलाईन पद्धतीने ऍडमिशन होत असेल तर त्यापासून सावध राहण्याच्या सूचना सुद्धा NMC नी केलेल्या आहेत। डिटेल नोटीस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल। कॉलेजची संपूर्ण लिस्ट आपण ॲपमध्ये दुपारपर्यंत विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देऊयात। त्याचबरोबर व्हॉट्सअपवर सुद्धा आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत। जर अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घ्यायची आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा ऑफिशियल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे, त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।